आपलं योगदान देणारे माननीय श्रीयुत रमणीकजी घरत या मंचावर विराजमान आहेत। समवेत माननीय श्रीयुत मिलिंदजी केणी मराठी दणका आणि त्याचबरोबर या मंचावर विराजमान असलेले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय राहुलजी जाधव, दशरथजी घरत साहेब, गणपतजी पाटील, कैलासजी घरत आणि त्याचबरोबर माननीय श्रीयुत किरण कारभारी, सुमितजी परब, अल्पेशजी फोईर अशा अनेक मान्यवर, त्याचबरोबर जी महिला शक्ती, ज्या श्रीकृष्ण मंडळाची महिला शक्ती, नारी शक्ती सातत्याने ह्या ठिकाणी योगदान देत आहे, अशी सारी मंडळी ह्या ठिकाणी विराजमान झालेली आहे। आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। या स्पर्धेला सुरुवात झाली, उत्कृष्टरित्या ह्या ठिकाणी स्पर्धेचं ओपनिंग झालं, शुभारंभ झाला आणि त्याच वेळेला श्री गणेशाचा आशीर्वाद आम्ही प्राप्त केला। 14 विद्या आणि 64 कलेचा अधित्राता श्री गणेशाला पूजून त्याच्या साक्षीने या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आणि या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस, नुकताच अंतिम सामन्यामध्ये आपण खेळताना पाहिलं की एनसीसी सफाळे आणि द्वारकामाई चिखलपाडा या संघाच्या दरम्यानमध्ये हा फायनलचा सामना, अंतिम फेरीचा सामना संपुष्टात आला आणि त्यामध्ये विजयश्री हासिल जे केली ते एनसीसी सफाळे संघाने। रंगतदार सामना आपल्याला पाहायला, परंतु अपेक्षा थोडी निराशा झाली प्रेक्षकांचे की आम्हाला ती रंगत पाहायला मिळायला हवी होते। सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण समोर येणाऱ्या, समोर ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये आपण स्थानापन्न व्हायचे। सर्व खेळाडू, दोन्ही संघाचे, एनसीसी सफाळे संघाचे सर्व खेळाडू, त्याचबरोबर द्वारकामाई चिखलपाडा संघाचे जे खेळाडू, सर्वांसाठी रोहित 11 चिखलपाडा जे पहिल्या 5 श्रेणीतले 5 संघ आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण समोर ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हायचे। आपल्याला माहिती आहे की ज्या भूमीमध्ये आम्ही हा सामना खेळवतो, ज्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही आनंद लुटतो, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि त्यांच्या नावाने असलेलं हे क्रीडांगण आणि त्याचा अभिमान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आहे। आपल्याला माहिती आहे की इतिहासाच्या पानावर, रयतीच्या मनावर आणि मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी राज्य केलं असा राज्य करणारा एक महान राजा छत्रपती शिवाजी राजा। आणि छत्रपती शिवाजी राजाचे तुम्ही आम्ही सारे खरं तर वंशज आहोत, हा आम्हाला अभिमान आहे। आणि अशा राजाच्या नावाने निर्माण झालेलं हे प्रशस्त मैदान आणि या मैदानामध्ये झालेली ही स्पर्धा, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व खेळाडू, सर्व कर्णधार आणि सर्व संघांचं आपण मनपूर्वक आभारही मानूया। आजच्या ह्या स्पर्धेसाठी अनमोल असं योगदान ज्यांनी ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला असेल की पंच म्हणून ज्यांनी भूमिका बजावले असे आपल्याच परिसरातील श्रीयुत नितेशजी कदम असतील, त्यांच्या समवेत असलेले माननीय विवेन जाधव निपक्षपाती आपली भूमिका बजावताना कुणाच्याही मनाला न दुखवणारे असे निर्णय देत या ठिकाणी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे। त्याचबरोबर समालोचकाची उत्तम भूमिका बजावणारे, आपल्याला माहिती आहे की समालोचकाच्या माध्यमातून आपला कणखर दमदार असा मधुर आवाज आणि त्या मधुर आवाजाने प्रत्येक शब्दातून शब्दाला एक वजन देऊन ज्या पद्धतीने गोलंदाज आपली फिरकी गोलंदाजी करतो आणि जसा चकवतो, सर्वांना प्रसन्नता प्रदान करतो, तसा शब्दांची फिरकी, शब्दांचा बाउन्सर आणि शब्दांचा स्पेन, शब्दांचा टर्न मारत या ठिकाणी आपलं समालोचन करणारे समालोचक माननीय श्री प्रमोदजी शेळके साहेब असतील आणि त्याचबरोबर तुकारामजी मांगेला असतील, माननीय धनंजय पाटील जे असतील, साऱ्यांनीच आपली सुंदर प्रकारे आपल्या ह्या ठिकाणी समालोचन करत आपल्या भरदार अशा शब्दांनी आणि शब्द सामर्थ्याने तुम्हा आम्हाला भुलवून टाकणारे, मनामनाला रिझवणारे असे समालोचक आपण ह्या ठिकाणी पाहिले। त्यांचंही अनमोल असं योगदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे। डीजे साठी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिले ते विठ्ठलवाडी गावचे
गावचे कुंदनजी घरात सुंदररित्या त्यांनी आपले कामगिरी बजावलेली आहे। त्याचबरोबर YouTube लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला दाखवलं ते प्रवीणजी पाटील असतील, DVN लाईव्ह प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांनाही आपण धन्यवाद देऊया। जनरेटरची सुविधा ज्यांनी आपल्याला दिले ते म्हणजे रोहनजी पाटील, अशा अनेकांचं आपल्याला ह्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि आपण सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी स्पर्धा संपुष्टात आलेली आहे। संपुष्टात म्हणता येणार नाही, कारण त्याचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आता संपन्न होतोय, त्याचाही आनंद आपण सारे जण या ठिकाणी घेत आहोत। अनेको पारितोषिक आपल्याला या ठिकाणी देण्यात आले, त्यामध्ये प्रथम पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे। ते प्रथम पारितोषिक माननीय श्री रमणीक काशीनाथ घरत यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहे। द्वितीय पारितोषिक कैलासवासी विमल विश्वनाथ कारभारी यांच्या स्मरणार्थ श्रीयुत किरण विश्वनाथ कारभारी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तृतीय पारितोषिक माननीय सौ अंजली अर्जुन केने सरपंच ग्रामपंचायत विरातन बुद्रुक। चतुर्थ पारितोषिक स्वर्ण एंटरप्राइजेस मांडे सौजन्य दीपेश पाटील। त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन अँड बेस्ट बॉलर विनोद मधुकर घरत यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत मधुकर घरत यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले मॅन ऑफ द सिरीज सौजन्य SK बॉय टीम यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत। असे अनेको अशा व्यक्ती आणि वल्ल्यांनी आपल्याला या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि त्या साऱ्यांच्या योगदानातूनच खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पार पडलेली आहे। अनेको देणगीदार या ठिकाणी जे आले त्या देणगीदारांनी सुद्धा आपल्याला उपकृत केलेले आहे। आपण म्हणतो की देणगीदाराने त्या ठिकाणी उत्कृष्ट देणगीदार जे अनमोल ज्यांचा उल्लेख एका कवींनी या ठिकाणी केला, असे कुणालजी पाटील असतील, अर्थात बंटी म्हात्रे असतील, की सातत्याने कोणतीही स्पर्धा असो किंवा कुठेही प्रॉब्लेम असो अशा साऱ्यांचे समस्या सोडवणारे अशी व्यक्तिमत्व या मंचावर विराजमान झालेले आहेत। देणगीदारांमध्ये अनेको देणगीदारांनी या स्पर्धेला हातभार लावला आणि त्याच वेळेला कुठेतरी स्पर्धा यशस्वी होत होते, परंतु आम्ही या देणगीकारांकडून त्यांचे गुण आम्ही आत्मसात केले पाहिजे। या ठिकाणी प्रमोदजी शेडगे आपल्या शब्दातून वर्णन करत होते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे, तर तो गुण आम्ही कुठे आत्मसात केला पाहिजे। देणारा कोणत्या प्रतिष्ठेने देत नाहीये, तर निर्मळ असा त्याचा भाव असतो, निष्काम असा भाव असतो। या ठिकाणी माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब आमदार पालघर विधानसभा यांच्याकडून आपल्याला 50,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। संवेद ज्यांचा नुकताच मी नामोल्लेख केला, असे आपले देणगीदार दाते श्रीयुत कुणालजी पाटील दादा यांच्याकडनं 51,000 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झाली आहे, तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्याचबरोबर अनेको देणगीदारांनी आपल्याला या ठिकाणी देणगी देऊन खऱ्या अर्थानं आपली महानता प्राप्त केलेली आहे, कारण आपल्या सर्वांच्या देणगीतून, मदतीतून, सहयोगातून कुठेतरी या स्पर्धा पार पडत असतात आणि तेव्हा अशा सर्व देणगीदारांना खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद दिले पाहिजे। माननीय सुरेशजी तरे माजी सभापती जिल्हा परिषद पालघर यांच्याकडनं 10,000 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्यांनाही आपण धन्यवाद देऊया। आणि असे अनेको देणगीदार आपल्याकडे आहेत, परंतु आपण सर्वांचाच नामोल्लेख या ठिकाणी करणार नाहीत। आपल्याला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी दिले त्या सर्वांना परमेश्वर सुद्धा भरभरून देवो असे आपण आशीर्वाद प्राप्त करूया। आणि आजच्या स्पर्धेलाही बक्षीस वितरण, आजच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यालाही आपण सुरुवात करणार आहोत। या बक्षीस वितरण सोहळ्या पूर्वी आपण या मंचावर विराजमान असलेले मान्यवर, या मान्यवरांचं आपण प्रथम स्वागत करणार आहोत। की ज्यांनी आपल्याला भरपूर अशी देणगी दिलेली आहे, सहयोग दिलेला आहे, या सर्वांचं कौतुक तर झालं पाहिजे। आपण म्हणतो की कोसळणाऱ्या आकाशाकडनं बरंच काही शिकण्यासारखं असतं
आणि जमेल तेवढं अर्पण करणं यातच खरं प्रेम असतं. ज्यांनी ज्यांनी प्रेमाने अर्पण केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी प्रेमाने आम्हाला दिलेलं आहे, प्रदान केलेलं आहे, त्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. तर सर्व खेळाडूंना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण समोर ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हायचे. कृपया आपण या खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हा. डोंगरे टीमचे शेखर केणी यांनी जो उत्कृष्ट झेल टिपला होता त्या झेलसाठी मला वाटतं 200 रुपयाचं पारितोषिक आले, ते स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचंय. शेखर केणी डोंगरे, मिलिंद केणी यांनी जाहीर केलेलं हे बक्षीस आहे ते आपण स्वीकारायचंय. मैदानामध्ये उभे असलेल्या खेळाडूंना विनंती आहे की कृपया आपण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हा. आपण खुर्च्यांमध्ये बसलात तर आपल्याला ह्या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करता येईल. कृपया खेळाडूंनी खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी अनेक मान्यवर ह्या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आणि त्यामध्ये विशेष करून मिलिंद केणी मराठी दणका. आपण म्हणतो की ज्या मराठी भाषेवर असेल, मराठी माणसांवर प्रेम करणारे, महाराष्ट्राची शान असे हे माझी मराठ बोले, जिच्या तरुची शिरी असावी चंदन शीत सावली, असं मराठीवर प्रेम करणारे मान्य मिलिंदजी केणी आपण या ठिकाणी आलात, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि आता मी विनंती करतोय माननीय शशिकांत खरत यांना विनंती करतोय की या मंचावर विराजमान असलेले, आपण म्हणतो की प्रेमळ हसरी माणसं फुलासारखी असतात, ती फुलतात, दरवळतात तेव्हा इतरांना फुलवतात, प्रसन्न करतात आणि इतरांच्या मनामध्ये घर करत असतात. असं प्रेमळ आणि दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री कुणाल पाटील यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. माननीय शशिकांत खरत यांनी आपलं कुणालजी पाटील यांचं यथोचित स्वागत करावं. कुणालजी पाटील भरीव अशी देणगी आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे, असे कुणालजी पाटील यांचं शुभ हस्ते, शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. आणि असंच सहकार्य सातत्याने आपण देत आहात, यापुढेही देत राहतील हीच अपेक्षा ह्या ठिकाणी ठेवून पुन्हा एकदा
की समाजामध्ये कोणतीही अडचण असो, कोणाचं सुख असो, दुःख असो, सर्व बाबतीमध्ये ज्यांनी आतापर्यंत सातत्याने ज्यांनी योगदान दिलं, सर्वांवर प्रेम करणारं प्रेमळ असं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक हाकेला धावून येणारं असं व्यक्तिमत्व सफाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय राजेशजी म्हात्रे उर्फ बंटी म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। माननीय कैलासजी खरत यांनी आपल्या शुभ हस्ते राजेशजी म्हात्रे यांचं स्वागत करावं। आपल्याला माहिती आहे की ज्यांचा संघ अंतिम फेरीचा विजेता ठरलेला आहे आणि त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून यांचं आपण कौतुक करायला पाहिजे। बंटी म्हात्रे आज सफाळ्यामध्ये हे महान असं कार्य करणारं व्यक्तिमत्व बंटी म्हात्रे उर्फ राजेश म्हात्रे यांचं ह्या ठिकाणी कौतुक होते, स्वागत होते, धन्यवाद। आणि तदनंतर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनंही अनुभव अशी आपल्याला देणगी प्राप्त झालेली असे याच गावचे सुपुत्र माननीय रमणिकजी घरत यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। महेशजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते रमणिकजी घरत यांचं स्वागत करावं। आतापर्यंत आपलं जे सहकार्य अनमोल सहकार्य प्राप्त झालेलं आहे तेच सहकार्य सातत्याने मिळत राहो हीच अपेक्षा या श्रीकृष्ण मंडळाची आहे। गेली 43 आज एकूण 43 वर्ष हे ठिकाणी ह्या क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते आणि त्याचा बक्षीस वितरण सोहळा आजच्या स्पर्धेचा या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर मला वाटतं या ठिकाणी या मंचावर विराजमान असलेल्या अंजली की मॅडम यांचंही आपण स्वागत झालेलं आहे, तरी सुद्धा त्यांनाही आपण धन्यवाद देऊया। माननीय तंटामुक्ती अध्यक्ष राहुलजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे मित्र आणि वेळीच नेहमी मुखावर हास्य असलेलं आणि असं हे व्यक्तिमत्व राहुल जाधव उत्कृष्ट असे गीतकार आणि गायक सुद्धा आहेत आमच्या या परिसरामध्ये। तेव्हा राहुलजी जाधव यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो। उमेशजी घरे त्यांना विनंती करतोय की आपण राहुलजी जाधव यांचं यथोचित स्वागत करावं। त्यानंतर एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले एक आदर्श शिक्षक आणि त्याच समवेत एक सुंदर निवेदक, सूत्रसंचालक आणि त्याच पद्धतीने सरपंच ग्रामपंचायत मांडे। तर या पण महेंद्र पाटील सरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरिता मी विनंती करेन, कैलाश गरत साहेबांना मी विनंती करेन की महेंद्र पाटील सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावा। अचूक शब्दांची फेक सुद्धा आपण पाहत आहेत पाहुण्यांच्या स्वागतासाठी, हे सातत्याने पाहायला मिळतं। जेव्हा स्वागत सन्मान होतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट यायला हवा। मनपूर्वक धन्यवाद आहे महेंद्र पाटील सर, विद्यमान सरपंच, आणि पुढील भार पुन्हा एकदा महेंद्र पाटील सरांकडे मी सुपूर्द करतो। आजच्या ह्या स्पर्धेसाठी ज्याने संपूर्ण स्पर्धा निपक्षपाती सुंदर सुंदर असे निर्णय देत आणि पार पडली असे जे या स्पर्धेचे पंच माननीय श्री नितेश कदम यांना मी विनंती करतोय की आपण मंचावर यायचंय। नितेशजी कदम आपल्याच या टेंबी खोडावे गावचे सुपुत्र आणि आज बऱ्याच स्पर्धांमध्ये पंच म्हणून भूमिका बजावणारे नितेशजी कदम उत्कृष्ट गोलंदाज, चांगले फलंदाज म्हणून टेंबी खोडाव्यातून
ज्यांनी नावलौकिक प्राप्त केलं पद्माकर घर त्यांना विनंती करतो की नितेशजी कदम यांचं येतोची स्वागत सन्मान आपण करावा की हा जो सन्मान आहे हे आपला कर्तृत्वाचा आहे आपण जी भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे तीच उत्तमरित्या पुढे बजावत जावं ह्यासाठी हा सन्मान या ठिकाणी श्रीकृष्ण मंडळाच्या वतीने हा केला जातोय। अच्छा जेपी पॅनल मध्ये इन्क्लूड असलेले हे नितेशजी कदम सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे असे पंच आज पंच म्हणून भूमिका या ठिकाणी बजावतात तर पद्माकर घरत यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या ठिकाणी दिला जातोय। तदनंतर त्यांच्या सोबत काम करणारे पंच विवेनजी जाधव यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यावं। चंद्रकांतजी पाटील यांना विनंती करतोय की आपले पंच विवेनजी जाधव यांचंही आपण यथोचित स्वागत करावं। या पंचांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या की ज्यांनी ज्यांनी सुंदर अशी कामगिरी केलेली आहे आणि आपल्याला सहयोग दिलेला आहे तर त्यांचे ऋण मानणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं। तेव्हा विवेनजी जाधव आपल्याला सुद्धा श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीच्या वतीने खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला खेळवून ठेवलं असे कुंदनजी घरत डीसी ऑपरेटर कुंदनजी घरत यांचं स्वागत अक्षयजी पाटील यांनी करावं अशी मी त्याला विनंती करतो। डीसी ऑपरेटर कुंदन घरत तदनंतर पुढील स्वागतासाठी आपल्याला माहिती आहे की ज्यांचा नामोल्लेख झाला अनेक संपूर्ण स्पर्धेचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवलं हृदयापर्यंत शब्दांची फेक सुंदर फेक देत अनेको प्रमाण ठेवत अनेक विचार ठेवत ज्यांनी आपल्याला सुनावलं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बघणाऱ्या प्रत्येक रसिकाला ज्यांनी खेळवून ठेवलं असे या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून जे आपल्याला लाभले आणि अनेक भाग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपला बुलंद आवाज रसिकाच्या मनामनामध्ये पेरणारे माननीय प्रमोदजी शेडगे हे ठिकाणी उपस्थित आहेत। एक प्रेमळ असं व्यक्तिमत्व शब्दांची सुंदर फेक करणारे नुकताच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे शब्दांचे चौकार आणि शब्दांचे षटकार मारणारे प्रमोदजी शेडगे यांचं स्वागत जगदीश पाटील यांनी करावं असं मी विनंती करतोय। प्रमोदजी शेडगेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की परमेश्वरांनी एक अनमोल अशी त्यांना देणगी दिलेली आहे, भारदस्त असा आवाज दिलेला आहे आणि त्या भारदस्त आवाजाचा तो आवाज आपल्या समालोचनातून रसिक प्रेक्षकाच्या मनामध्ये ते रुजवत आहेत असे प्रमोदजी शेडगे यांचं यथोचित स्वागत जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतंय। सुंदर सुंदर की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावेत, ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावेत, परंतु शब्दांच्या माध्यमातून साऱ्या रसिकांना भुलवणारे असे प्रमोदजी शेडगे। तदनंतर या ठिकाणी या मंचावर विराजमान असलेले माननीय श्री सुमितजी परब हे मंचावर विराजमान आहेत। सुमितजी परब यांचं स्वागत करण्यासाठी स्वागत आणि सन्मान करण्यासाठी निरंजन पाटील यांना विनंती करतोय की आपण सुमितजी परब सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। आणि आता आपण बोलणार आहोत सुमितजी परब यांचं स्वागत होतंय।
निरंजन पाटील यांच्या शुभ हस्ते होतंय। आणि आज या स्पर्धेसाठी जनरेटरची सुविधा ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली असे रोहनजी पाटील यांनाही आपण धन्यवाद देऊया। त्यांचाही सन्मान कौतुक करायचा होता, परंतु प्रत्यक्षात आज या ठिकाणी ते उपस्थित नाहीयेत, तर रोहनजी पाटील यांनाही धन्यवाद देऊया। या स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत, बॉल आहेत, प्रतिवर्षी देणारे गुड शॉट निरंजन भाई छड्डा यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाले, त्यांनाही आपण खूप खूप धन्यवाद देऊया। आणि आता आपण वळणार आहोत पारितोषिक वितरण सोहळ्याकडे। साऱ्यांनीच या स्पर्धेचा आनंद, मनसोक्त असा आनंद घेतलेला आहे। तर या पण टीबीएन लाईव्ह हे फक्त आता नाव नाहीये, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रँड बनलेला आहे। आज तुम्ही घर बसल्या जे YouTube लाईव्हच्या माध्यमातून टीबीएन या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं। हे असं व्यक्तिमत्व आहे, फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये प्रवीण पाटील यांनी जी प्रगती केली। आज जो स्कोरबोर्ड प्रत्येक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रत्येक चॅनलला जातो ते त्यांनी स्वतःनी सॉफ्टवेअर बनवलं आणि आज प्रवीण पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत। हे टीबीएन आपण पाहत आहेत, अर्थातच डीप बिलीफ नेटवर्क, खोल विश्वासाचं नेटवर्क म्हणजेच टीबीएन लाईव्ह आणि ब्रँड आहे नारंगीचा। मी प्रवीण पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन, या स्पर्धेचे आयोजक महेशजी घरत यांना विनंती करेन। इंटरनॅशनल ज्या पद्धतीने आपण घर बसल्या थेट प्रक्षेपण पाहतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। येणाऱ्या कालावधीमध्ये LBW चं डिसिजन हे सुद्धा पाहायला मिळेल। त्यानंतर वेगवेगळे अँगल क्रिएट करून आपल्याला 2 फ्रेम मध्ये दाखवलं। 2 कॅमेरा असून सुद्धा असं वाटलं की 7 ते 8 कॅमेरा आहेत की काय, हे मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळालं। एकदा प्रवीण पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या। साहिल मांगेला, रोहित चौधरी, केवल मांगेला या आमच्या स्टारकास्ट YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे। आपला मनपूर्वक धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच टीबीएन लाईव्ह। प्रवीण पाटील अशी तुम्ही प्रगती करत राहा, फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घ्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। धन्यवाद सर की गुड शॉटचे प्रवीण पाटील निश्चितच या ठिकाणी यांचं कौतुक केलं पाहिजे की आपण म्हणतो की जो हाताने काम करतो तो मजूर, हात आणि कसब वापरतो तो कारागीर, परंतु जो हृदय ओतून काम करतो ना तो खरा कलाकार असतो। आणि ह्या कलाकारासाठी प्रवीणजी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण हृदयापासून काम करणारा कधी अयशस्वी होत नाही, त्याला यश मिळतंच आणि ते यश त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। तर या ठिकाणी नुकताच आगमन झालेलं आहे, ते माननीय श्री दत्तात्रय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचंही या ठिकाणी कौतुक व्हावं अशी संपूर्ण टीम आहे। दत्तात्रय पाटील यांचं स्वागत आणि कौतुक होते। मी बंटी म्हात्रे यांना विनंती करतोय की दत्तात्रय पाटील यांचं कौतुक आपण करावं। या ठिकाणी अनेको व्यक्तिमत्वांनी आपापलं योगदान दिलं आणि त्या योगदानातून ही स्पर्धा पार पडलेली आहे, आपल्याला माहिती आहे। आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की या मंचावर विराजमान असलेले मान्यवर माननीय राजेशजी म्हात्रे असतील, माननीय कुणालजी पाटील असतील, रमणिकजी घरक असतील, सरपंच अंजली किणी या ठिकाणी मंचावर विराजमान आहेत। आणि अशा वेळेला आता आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत। माननीय विनायकजी किणी कॅमेरा ऑपरेटर यांनी मंचावर यायचंय, त्यांनी या ठिकाणी आपली सेवा दिलेली आहे, तेव्हा विनायक किणी यांचं स्वागत आणि कौतुक करण्यासाठी मी विनंती करतोय। अक्षयजी पाटील यांना विनंती करतोय की आपण विनायक किणी यांचं
यथोचित स्वागत कौतुक करावं. विनायकजी किणी कॅमेरा ऑपरेटर यांचं स्वागत अक्षय पाटील हे ठिकाणी आपल्या स्वहस्ते करतायत. बघा ही जी व्यक्तिमत्व आहेत त्याच व्यक्तिमत्वाचं आपण कौतुक करतोय आणि आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने या बक्षीस वितरणाला सुरुवात होण्यापूर्वी मान्यवरांनी या खेळाडूंचं या आयोजकांचं 2 शब्दामध्ये कौतुक करावं आणि ह्याच उद्देशाने मी विनंती करतोय की आपल्याला माहिती आहे की भावी सोनेरी स्वप्न फळविण्यासाठी डोळ्यासमोर ध्येय असावं लागतं, कारण स्वप्नाकडून आपलं ध्येय साकार होत असतं. मी शशिकांतजी घरात यांना विनंती करतो की आपण मंचावर बसायचंय, तानापन्न व्हायचंय, सर्वांची इच्छा आहे बसा. तर एक नव्याने उभारी घेणार तुमच्या आमच्यामध्ये सामील होणार असं व्यक्तिमत्व माननीय श्री कुणालजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धा चषक तसेच ह्या उपस्थित मंचावर उपस्थित असलेले मान्यवर भाऊ बंटीदादा म्हात्रे, सरपंच मॅडम, इतर मान्यवर, महिला मंडळ चाफेवाडी विरातन बुद्रुक, तसेच मांडेगावचे सरपंच महेंद्र सर आणि इतर सगळे माझे मित्रमंडळी, सहकारी वर्ग, सगळ्यांचा मी नमस्कार करतो. 2 शब्द बोलतो. ही जी स्पर्धा आहे ही खूप छान पद्धतीने साकार झालेली आहे आणि ज्या पद्धतीने श्रीकृष्ण मंडळाने ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि आजचं जे तुमचं टायमिंग मॅनेजमेंट होतं फायनलच्या दिवशीचं हे अतिशय उत्कृष्ट. मी बऱ्याच काळानंतर अशी एक स्पर्धा बघितली जवळपास की जी 7-7:30च्या सुमारास बक्षीस समारंभात जवळजवळ आटपत्या वेळेला आहे आणि 6-6:15 6:30-6च्या दरम्यान फायनल आटपती झालेली आहे. त्याबद्दल तुमचे पहिले आभार. खूप छान पद्धतीने आपण हा चषक आयोजित करताय. चांगलं मोटिवेशन मिळतंय, तरुण पिढीला पण चांगलं मोटिवेशन मिळतंय. काही गोष्टी मी तुम्हाला आपण जेव्हा मीटिंग केलेली त्या मीटिंगमध्ये काही सुचवल्या आहेत. पुढच्या वर्षीपासून आपण त्या सगळ्या गोष्टींचा आधार निवडावा. आपला प्रत्येक घरचा सोहळा, आपला गावचा सोहळा, आपल्या कुठल्याही स्पर्धा, ह्या स्पर्धांमधून आपला देश आणि आपला धर्म हा आणि आपले संस्कार कसे वाढीस लागतील ह्यासाठी जर त्या पैशांचा वापर झाला सोबत, कारण तसाही खर्च आपण करतच असतो, त्याच खर्चातून देश, धर्म आणि संस्कार वाढीस लागले तर अतिशय खूप मोठं पुण्याचं काम आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी करून जाऊ. हेच एवढं एक शेवटचं आणि महत्त्वाचं वाक्य बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अखंड भारत. माननीय कुणालजी पाटील यांनी एक आपल्याला संदेश दिलेला आहे आणि त्यावेळेला मला कुठेतरी जाणीव झाली की देश, धर्म आणि संस्काराची जाणीव प्रत्येक मानवाला असली पाहिजे. आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एक वाक्य सुंदर लिहिलेलं आहे की माणूस पक्षाप्रमाणे उंच उंच उडायला शिकला, माशाप्रमाणे तो पाण्यामध्ये पोहायला शिकला, परंतु जोपर्यंत संस्कार आणि धर्माचं आचरण करत नाहीत तोपर्यंत तो माणूस म्हणून जगला नाही असं म्हणता येईल. आणि तोच संदेश या ठिकाणी आपल्याला कुणालजी पाटील यांनी दिलेला आहे. आणि यानंतर या मंचावर विराजमान असलेले माननीय सरपंच अंजली किणी मॅडम यांनी सुद्धा शुभेच्छा प्रदान कराव्यात असे मी विनंती करतोय.
मागच्या एका स्पर्धेवेळी मी बोललो होतो, खेळाडूंसाठी जे मागे उभे आहेत आणि प्रेक्षक वर्ग, आयोजक खूप मेहनतीने ही स्पर्धा आयोजन करत असतात. आपण थोड्या खुर्च्या ज्या मांडलेल्या आहेत त्या रिकामी न सोडता जर बसले तर उपस्थित मान्यवरांचा, बंटीदारासारखे मान्यवर आहेत, मॅडम वरिष्ठ सरपंच आहेत आपल्या गावच्या, आणि इतरही मान्यवर इकडे, आणि आयोजक स्वतः ज्यांनी खूप दिवस रात्र अथांग मेहनत घेऊन हे सगळं सजवलेलं असतं, त्यांचा हा महत्त्वाचा क्षण असतो. तर आपण या खुर्च्यांवर बसावं आणि आपण मुलांनी सगळ्यांनी ह्या सगळ्यांचा मान ठेवावा. खूप सारे खेळाडू आहेत, टीम मधल्या सगळ्या खेळाडूंनी इकडे खुर्च्यांवर बसावं आणि जे 2 शब्द तुमच्यासाठी बोलले जात आहेत त्यांचा मान राखावा. बस, थँक्यू. उपस्थित मंच सगळ्यांची आता नावं घेत नाही, खूप वेळ झालेला आहे आणि सगळ्यांची भाषणं झालेली आहेत. मला जास्त काही सांगायचं नाही, पण आज श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषक ह्या शिवनेरीच्या मैदानावर मोठ्या आस्थेने आणि प्रामाणिकपणे जे खेळाडूने खेळ आपला खेळून जे 4-5 दिवस जे घालवले आणि ते सगळे खेळाडू इथे येऊन छान पद्धतीने खेळले. पण प्रत्येकाला काय आपला विनर होईल असं नाही, कोणाची तरी हार कोणाची तरी जीत. जे हारले गेलेले आहेत त्यांनी कृपया असंकोच मानायचं नाही, आपलं खेळत राहायचं. माणसाची हार जीत ही आहेच. मी जास्त काही बोलत नाही, टाइम फार झालेला आहे आणि खेळाडूचं लक्ष आपलं हे घेण्यासाठी, बक्षीस घेण्यासाठी लागलेलं आहे. म्हणून आता मी काही जास्त बोलत नाही, पण खेळाडूने प्रामाणिकपणाने खेळावं, मनामध्ये प्रामाणिकपणा ठेवावा, उभे असावं. कुठलाही माणूस असू दे, त्याबद्दल संकोचाने वागू नये. मला फार अनुभव आहे ह्या इकडच्या, म्हणजे माझ्या गावच्या खेळाडूंचं मी सांगते, बाहेरच्या खेळाडूचं नाही सांगत. पण माणसाने कसं उभे असलं पाहिजे समोरच्या माणसासाठी, ते मला इथे दिसून येत नाही. तर त्यासाठी मी हे 2 शब्द बोलते की त्या खेळाडूने कसं राहावं, कसं प्रामाणिकपणाने वागावं. बस एवढेच 2 शब्द मी सांगते. टाइम फार झालेला आहे. महेंद्र सरांनी खूप चांगली तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, पण आमच्या कुणाल दादाने पण फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. खेळत राहा, चांगले खेळत राहा, जिंकत राहा. आपली हार जीत आहेच, त्यासाठी संकोच मानू नका. धन्यवाद खेळाडूंनो, तुमची प्रगती होत राहील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय एक आपण ह्या ठिकाणी गुण सांगितला की प्रामाणिकपणे आपल्याला प्रत्येक काम करता आलं पाहिजे. वपू काळे म्हणतात की प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे, प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे, तर तो रक्तात असावा लागतो. त्यास टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो. मग आम्ही ओळखायचं आणि प्रामाणिकपणे प्रत्येक कार्य करायचं आहे. मला वाटतं या मंचावर विराजमान असलेले आपण उपसरपंच यांना विनंती केली होती, परंतु वेळेअभावी त्यांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे. मी विनंती करतोय राहुलजी जाधव शुभेच्छा प्रदान करतील थोडक्यात, आणि आपण तदनंतर बक्षीस वितरणाकडे वळूया. उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोरील सर्व खेळाडू मित्र यांना खरोखर आमच्या आयोजकांचा आणायला पाहिजे की ज्यांनी खरोखर कष्ट करून जे सोमवारपासून जे खेळ चालू केले ते आजच्यापर्यंत जो कोणी सक्सेस जे कार्यक्रम केले त्याचं अभिनंदन करायला पाहिजे, त्या आयोजकांचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यानंतर जे दोन्ही संघ जे जिंकलेले आहेत त्यांचं अभिनंदन, कारण खरोखरच उशीर झालेला आहे. ते जास्त न बोलता मी रजा घेतोय. धन्यवाद राहुल जाधवजी. आणि आता उत्सुकता, साऱ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे की या स्पर्धेत आम्ही प्राप्त केलेलं जे पारितोषिक आहे ते आम्हाला प्राप्त झालं पाहिजे, लवकरात लवकर मिळालं पाहिजे, ही उत्सुकता साऱ्यांना लागलेली आहे. स्पर्धा सुंदर झाली, रंगतदार झाले आणि विजय ज्यांनी प्राप्त केला त्याचं मन थुई थुई या ठिकाणी नाचू लागलं. विजय हा असाच प्राप्त करता येत नाही, विजय हा मागून मिळत नाही, तर तो धैर्याने आपल्याला प्राप्त करावा लागतो. ज्यांनी ज्यांनी धैर्य दाखवले, खेळी दाखवले आणि त्या ध्येयाने ते पछाडलेले होते
त्यांनी या ठिकाणी विजय प्राप्त केला। तो विजय प्राप्त झाल्यानंतर आता ह्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आत्मविश्वासाने प्रत्येक खेळाडू खेळला आणि ही संधी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ती म्हणजे श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांनी संधी उपलब्ध करून दिले। श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीच्या साऱ्या मंडळाच्या सदस्याने या ठिकाणी कुणाल पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दिवस रात्र या ठिकाणी मेहनत घेतले आणि सुंदरसं असं या ठिकाणी मैदान, सुंदरशी व्यवस्था आपल्याला या ठिकाणी करून दिली आणि ही 43वी स्पर्धा या ठिकाणी आज पार पडलेली आहे। त्याचा वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। तर जीवनामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने गतिमान राहायचं आहे, जीवनाची गती कायम आपल्याला वाढवत राहायचं आहे, आत्मविश्वासाने आपल्याला पुढे सरसावत जायचं आहे आणि ज्या वेळेला जे संदेश आमच्यापर्यंत येतात ते संदेश मानत आमचं जीवन जगायचं आहे। तर जीवन आपलं सदैव गतिमान ठेवा, थांबू नका, कारण थांबला तो संपला। ज्याप्रमाणे म्हटलं जातं की जो चालतो त्याचं नशीब चालतं, जो धावतो त्याचं नशीब धावतं आणि जो थांबतो त्याचं नशीब थांबतं। परंतु ज्याचं लक्ष आपलं ध्येयाकडे आहे तोच ध्येय गाठू शकतो, तोच यशस्वी होऊ शकतो। तर आपल्या यशासाठी आपलं ध्येय निश्चित करा आणि पुढे सरसावत चला। तर यापुढे पुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करणार आहे, प्रमोद शेडगेजी सरांना विनंती करतोय की आपण पुढील समालोचन सांभाळावं। धन्यवाद। एकदा महेंद्र पाटील सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। अतिशय सुंदर निवेदक शब्दांची फेक, पाहुण्यांचं स्वागत अगदी सुंदर पद्धतीने आपण पाहिलं। तर स्वप्नील आपण यायचं आहे, द्वारकामाई चिखलपाडा टीमचे स्वप्नील यांना CTM अर्थातच चंद्रकांत तुकाराम म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आल्याबद्दल आपण ते स्वीकारावं। स्वप्नील जर असतील तर या आपण। अतिशय चांगली बॅटिंग केली, तोकडे प्रयत्न राहिले परंतु हरकत नाही आणि स्वप्नीलने आज बोलबाला दाखवला। तर स्वप्नीलसाठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत। मी शशिकांतजी घरत त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरित करायचंय। तर एकदा जोरदार टाळ्या स्वप्नीलच्या बॅटिंगसाठी। अतिशय चांगली बॅटिंग कणखर पाहायला मिळाली आणि स्वप्नील कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या हंगामासाठी क्रिकेटमय शुभेच्छा। बेस्ट बॉलरचा किताब त्या ठिकाणी जाणार आहे। ओळखा पाहू कोण, एनी गेसेस? ओळखा पाहू कोण? अजून एकदा तर बेस्ट बॉलर जाणार आहे। त्या अगोदर आपण ही ट्रॉफी कोणी दिले तर ते आमचे सौजन्यकर्ते आहेत आदरणीय शशिकांतजी मधुकर घरत यांच्याकडून विनोद मधुकर घरत यांच्या स्मरणार्थ गेली 14, 12 ते 13 वर्ष ज्यांनी सातत्याने बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर साठी आपण पाहत आहेत बेस्ट बॅट्समन साठी हे किताब दिलेला आहे। तर बेस्ट बॉलर गोज टू यश, अजून जयेश, अजून NCC सपाळे, स्वप्नील पांडे, अजून प्रवीण पाटील नारंगी। तर बेस्ट बॉलर ठरतोय ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडली। गेल्या वर्षाचा सुद्धा बेस्ट बॉलर राहिला होता 2024चा आणि तो ठरतोय रिदान 11 केवा टीमचा रवींद्र। 4 इनिंग 14 विकेट्स, खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पाडली। अनेक फलंदाजांना ज्यांनी मात्र घाम फोडला आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर, रवींद्र ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। एकदा जोरदार टाळ्या। मी शशिकांतजी घरत साहेब यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं।
चाफेवाडी चषकाचा बेस्ट बॉलर रवींद्र रिदान 11 केळवा 4 इनिंग 14 विकेट्स. रवींद्र, कॉंग्रॅच्युलेशन. सपना इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून सुद्धा कूलर आपल्याला पाहायला मिळते आणि ही कूलर आपण देऊया. अतिशय सुंदर टॉवर फॅन आपण पाहत आहेत. लास्ट इयरचा सुद्धा रवींद्र ठरला होता बेस्ट बॉलर रिदान. तर रवींद्र याला आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगूया. करावंच लागेल, अन्यथा कूलर या ठिकाणी पेंडिंग राहील. मंडळाला ती गिफ्ट दिलं जाईल. रवींद्र, जास्त नाही, फक्त या खेळपट्टी विशेष आणि रवींद्र फक्त गोलंदाजीचं विश्लेषण आपण फक्त करावं. कसं वाटलं एकंदरीत खेळपट्टी आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? गोलंदाजी करताना घाबरत नाही, परंतु माईक आल्यानंतर घाबरतात, असे बरेच खेळाडू असतात. तर कूलर या ठिकाणी आपण देऊया सपना इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून. रमणीकजी घरस साहेब त्यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते ही कूलर देऊन. एकदा जोरदार टाळ्या रवींद्रसाठी. काय रवींद्रने गोलंदाजी केली, प्रभावित मारे केले. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग अँड इनक्रेडिबल बॉलिंग पाहायला मिळाली आणि ठरला या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर रवींद्र. लास्ट इयरचा सुद्धा बेस्ट बॉलरचा किताब, परंतु पुढील वर्षात रवींद्र तुला बोलावं लागेल, अन्यथा हे प्राइज आहे ते पेंडिंग राहील. त्यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅटर जे आलेला आहे विनोद मधुकर घरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय श्री शशिकांतजी मधुकर घरत यांच्याकडून. आणि ते बेस्ट बॅटर ओळखा पाहू कोण, गेल्या वर्षाचाच खेळाडू आहे बघा. लगेच तोंड आता उघडले, मात्र आपण पाहताय. एकदा आवाज करा, आवाज येत नाहीये, अजून एकदा. Yes, absolutely right. साईराज भोईर, best batter of the tournament चाफेवाडी चषक 2025. आणि या आपण देऊया, त्यांना सन्मानित करूया साईराज भोईर. आणि मी विनंती करेन दत्तात्रेयजी पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक आहेत. ही ट्रॉफी आलेली आहे शशिकांतजी मधुकर घरत साहेब. गेली 12 ते 13 वर्ष ते या ट्रॉफीज स्पॉन्सरशिप करतात. रन्स झालेल्या केलेल्या होत्या 126. अतिशय चांगली बॅटिंग केली. एकदा साईसाठी जोरदार टाळ्या. 6 इनिंग 126 रन द्वारकामाई चिखलपाडा. आणि स्क्रीनवर आपण बघू शकता. आणि ज्या पद्धतीने बेस्ट बॅटर साईराज. सपना इलेक्ट्रिकल्स कूलर जे आपण पाहत आहेत देऊया. त्या अगोदर साईराज भोईर मात्र बोलकं वक्तृत्व आहे आणि साई बोलतच राहतात, हे मी त्यांना ओळखलंय पाहिलंय. साई, कसं वाटलं एकंदरीत ही ट्रॉफी घेऊन, कसं फील करतोयस? सर, ह्या वर्षीचा मी बेस्ट बॅट्समॅन आहे, गेल्या वर्षी सुद्धा होतो. आणि ह्या टुर्नामेंटला तर आमचं 10वं नाव होतं, पण अक्षयने आणि सर्व टीमने आम्हाला सपोर्ट केला. आणि आमच्या 8च टीम घेणार होते, पण त्यांनी म्हणजे आमच्यासाठी 10 टीम केल्या. त्यांचं मनापासून खूप मी धन्यवाद करतोय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होत्या अक्षय पाटील त्यांच्या संपूर्ण टीमसाठी. म्हणजे तुम्ही त्यांना चांगला कोऑपरेट केला आणि खऱ्या अर्थाने तुम्ही डिसिप्लिन सुद्धा दाखवलं. साई, कसं वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने 6-6, 5-5 षटकांचे सामने हे मात्र क्वचित काही ठिकाणी पाहायला मिळतात. जेव्हा वाड्यामध्ये गेलो 1 लाखाची स्पर्धा आणि तिथे शेवटची मॅच अक्षरशः 1 ओव्हरची 6:45 वाजले होते, परंतु इथे 5 षटकांचे सामने 5:44 ला टॉस झाला आणि 6:30 पर्यंत क्लोज झाले. तर या आयोजन बद्दल काय म्हणशील आणि आयोजन कमिटी बद्दल काय म्हणशील? सर, विटीलँड मधली तर बेस्ट टुर्नामेंट चाफेवाडी चषक, कारण की 6 ओव्हरची मॅच तर माझ्या मते विटीलँड मध्ये फर्स्ट टाइम चाफेवाडी चषकच आहे. आणि 6 ओव्हरमध्ये सर समजते की म्हणजे कोण टीम पॉवरफुल आहे आणि कसा गेम करावा समजते सर आम्हाला. नक्कीच. आणि द्वारकामाई चिखलपाड्याचा टीम सपोर्ट कसा राहिला? तर खूप त्याने सपोर्ट केला सर. प्रॅक्टिस पोरांची कोणाचीच नाही आहे, तरी एवढा सेकंड प्राइजवर पोहोचले, खूप आनंद होतोय. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. हे होते साईराज भोईर, 126 रन 6 इनिंग्स मध्ये. आणि आपण कूलर देऊन या ठिकाणी सन्मानित करूया. महेंद्र पाटील सरांना विनंती करेन, सपना इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून लगातार 4 वर्ष टॉवर फॅन आपल्याला पाहायला मिळतोय. कूलर देऊन या ठिकाणी सन्मानित करूया. उन्हाचा तडका वाढतोय आणि साई तुझ्यासाठी हा टॉवर फॅन.
आता आपण देऊया शिस्तबद्ध संघ आणि ही शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी नेहमीप्रमाणे राहुलजी कवळी साहेब जे वेडीचे अनमोल रत्न आहेत आणि त्यांच्याकडून शिस्तबद्ध संघाची ही ट्रॉफी आले। जवळजवळ आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 44 संघ खेळले आणि 44 संघांमध्ये एक टीमचं यावेळेला नॉमिनीमध्ये नाव भरपूर आलं, परंतु ज्या संघाने अतिशय चांगलं कोणत्याही प्रकार सगळे संघ चांगले खेळले नो डाऊट, परंतु कोणत्याही प्रकारची हुज्जत न घालताना, गैरवर्तणूक न करताना, निर्विवाद न करताना ज्यांनी खूप चांगलं कॉपरेट केलं, जसं कमिटीने सांगितलं, आयोजकांनी सांगितलं की त्या दिवसामध्ये एक मॅच होणार होती, परंतु त्यांनी सांगितलं की रविवारी खेळायचं आहे आणि समोरचा संघ मंगलमूर्ती विरातन सुद्धा होता, समोरचा एनसीसी सफाई टीम होती आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ऑन टाइम संडेच्या दिवसामध्ये येऊ 9:15 ते मैदानात। पहिल्या दिवसामध्ये 9:15 वाजता टच राहिले होते आणि भरपूर कॉपरेट केलं त्या आयोजकांना आणि त्यामुळे हे प्लस पॉइंट जे असतात डिसिप्लिनचे ते प्लस पॉइंट जात आहेत। या ठिकाणी 44 टीम मधून एक संघ येतोय आणि तो ठरतोय डिसिप्लिन ऑफ द अवॉर्ड चापेवाडी ट्रॉफी 2025 आणि त्याचं नाव आहे एनसीसी सफाळे। कैलाजी गरज साहेब आयोजक या स्पर्धेचे। क्वालिफायची मॅच त्यांना अगोदर सांगितली होती, एक मॅचच्या 1-2 मॅचच्या अगोदर की होणार आहे, ते थांबले 1.5 ते 2 तास आणि शेवटच्या मोमेंटला आयोजकांनी सांगितलं आपण प्रेक्षकांना एक चांगली सुवर्ण संधी मिळेल, मेजवानी मिळेल पाहण्यासाठी, ते थांबले 2 तास। 2 तासानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की नाही आम्ही रविवारी खेळू आणि हेच मात्र आपल्याला एक शब्द सुद्धा न सांगताना ते चांगले खेळले। नैलेश सुद्धा बोलतात, नैलेशला आपण देऊया। बंटी दादा आहेत नो डाऊट पाठिंबा देण्यासाठी, आपण फक्त 2 शब्द या स्पर्धेविषयी बोलावं। खरोखरच खूप चांगले आयोजन नियोजन आहे श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्याकडून आणि सर्व चाफेवाडी मंडळाने खूपच मेहनत घेतलेली आहे याच्या मागे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि आज जे चषक दिलेला आहे आम्हाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। परंतु ते चषक कोणतं आहे त्याचं नाव? शिस्तबद्ध संघ। ओके थँक्यू। तर जोरदार टाळ्या होत्या नैलेश यांच्यासाठी शिस्तबद्ध संघ, कारण दुसरीकडे तुम्ही जातील त्यावेळेला विचारलं तुम्हाला कोणता चषक मिळाला तर तेव्हा फंबल होऊ नका, सांगा शिस्तबद्ध संघ। तर कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी सफाई टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। 44 संघामधून त्यांची निवड झाली अतिशय चांगल्या पद्धतीने, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि राहुलजी कवळी साहेब वेडी चा अनमोल रत्न यांचा सुद्धा धन्यवाद आहे। तर 5वं पारितोषिक यावेळेला आपण वळणार आहोत। पंचम पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी यांच्या वतीने ही सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि 5वं पारितोषिक पटकावलेलं आहे त्या संघाचं नाव आहे रोहित 11 चिखलपाडा। चापेवाडी चषकाचं 5वं पारितोषिक पंचम पारितोषिक या रोहित 11 चिखलपाडा टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या। मी सर्व महिलांना विनंती करेन, आमच्या लाडक्या महिलांना, ज्या 5 महिला आपण पुढे या आणि हे 5वं पारितोषिक या 5 महिलांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। मी विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करूया 5वं पारितोषिक। अतिशय सुंदर पद्धतीने चांगलं रवींद्र कॉंग्रॅच्युलेशन, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ साकारला रोहित 11 चिखलपाडा टीम आणि आपलं खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। 44 टीम मधून आपण 5व्या क्रमांकावर पोहोचलात
एक गरुड झेप घेतली असं म्हणायला हरकत नाही. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण यश अपयश हे आपल्याला पचवायचंच आहे. चढ उतार येतच राहणार आणि आयुष्य आपलं व्हिडिओ गेम सारखं आहे, कधी चढ तर कधी उतार. तर एकदा जोरदार टाळ्या. रोहित 11 चिखलपाडा टीम 5th प्राइज चाफेवाडी ट्रॉफी 2025. रवींद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रवींद्र ओपिनियन या ठिकाणी 2 शब्द जरूर या स्पर्धेच्या विषयी आपण मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. कसं वाटलं रवींद्र या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि ट्रॉफी घेताना तुम्ही खूप फील काही करतायत लाख मोलाच्या या स्पर्धेमध्ये, कसं फील करतायत? खूप आनंद वाटते सर की एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला चान्स दिला आणि आम्ही 5व्या क्रमांकाचं प्राईज मारलं. खूप आनंद वाटतो. ओके, थँक्यू व्हेरी मच रवींद्र, आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आपल्याला ऑल द बेस्ट असेल. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं स्वर्णी एंटरप्राइजेस मांडे सौजन्य श्री दीपेश पाटील यांच्याकडून हे चतुर्थ पारितोषिक आलेलं आहे. जे चषक आदरणीय सन्मान्य सूरजजी भोईर जलसार, जे प्रामाणिक बिझनेसमॅन आहेत कमी वेळेत कमी वयामध्ये, आणि त्यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू सूरजजी भोईर. चतुर्थ पारितोषिक स्वर्णी एंटरप्राइजेस मांडे सौजन्य श्री दीपेश पाटील यांच्याकडून हे आलेलं आहे. आणि चतुर्थ पारितोषिक रिधान 11 केवा या टीमचे कॅप्टन आणि संघ सहकारी आपण यायचं आहे. रिधान 11 केळवा, प्लीज आपण या व्यासपीठावर. रिधान 11 केळवा टीमचे या ठिकाणी येत आहेत. पारितोषिक या ठिकाणी आपण पाहू शकाल. ₹25,000 रोख रक्कम आणि ही सुंदर भव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांना विनंती करेन, आदरणीय गणपतजी पाटील साहेब, बंडूजी म्हात्रे साहेब, राहुलजी जाधव साहेब आणि किरणजी कारभारी साहेब, या 4 मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या रिधान 11 केळवा या टीमसाठी. अतिशय चांगला खेळ केला, तोकडे प्रयत्न राहिले एनसीसी सफाळे आणि रिधान 11 जो आपण पाहू शकलात केळवा टीमने ज्या पद्धतीने खेळ साकारला अतिशय वाखाणण्याजोगे. जरूर निनाद पाटील असते तर काहीतरी मनोगत व्यक्त केलं असतं, परंतु रिधान 11 केळवाचे जे आहेत मात्र जरूर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमतः या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं थोडक्यात. पहिल्यांदा तो मी श्रीकृष्ण मंडळाचे चाफाडी चषक आहे यांचं मी अभिनंदन करतो की आम्हाला एंट्री दिली. 2-3 टुर्नामेंट झाली आम्हाला एंट्री देत नाही. बोलतात की केलव्यातली इकडे तिकडची माणसं आणतात आणि तुम्ही खेळतात, पण आमचं ग्रामपंचायत एकच आहे आणि आम्ही एकच गाव म्हणून खेळत आहेत. दुसरं अशा टीम आहेत ते पण सर्व गावामधून खेळत आहेत, कारण की त्यांची पण टीम एकच ग्रामपंचायत आहे. त्यामुळे आम्हाला पण प्राधान्य द्यायची आपले समजू शकतो तुमच्या भावना. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या होऊ द्या. तृतीय पारितोषिक या वेळेला आपण पाहत आहेत सौभाग्यवती अंजली अर्जुन किनी सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तृतीय पारितोषिक जाणार आहे लव बॉयज डोंगरे. या आपण जोरदार टाळ्या लव बॉयज डोंगरे टीम साठी येऊ द्या. अतिशय चांगला खेळ केला, अनुभवाची कमी परंतु प्रतिभेची कमी नाहीये आणि हे दर्शवत असताना मी विनंती करेन सरपंच मॅडम अंजली अर्जुन किनी मॅडम, सारिका घरत मॅडम, सरिता घरत मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. अमिता घरत त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा या. प्रीती खडसे मॅडम यांना सुद्धा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मेघा घरत
मेघा घरत मॅडम यांना सुद्धा विनंती करेन, मॅडम या पण आपल्या शुभ हस्ते. पहा 7:45 वाजलेले आहेत. महिलांचा किती सपोर्ट असतो या स्पर्धेला आपण सातत्याने पाहिलंय. थर्ड प्राइज चाफेवाडी ट्रॉफी 2025 लव बॉयज डोंगरे. आणि हा फोटो सेशन अगदी थोड्याच वेळात इन्स्टा स्टेटस सर्व विविध माध्यमे आणि रोशन मी ह्यांच्याकडे वळणार आहोत. रोशन बाप्पा मोरिया चषक कैलासवासी अमोल यांच्या स्मरणार्थ आपण ट्रॉफी पाहिली होती बाप्पा मोरिया चषकात, आणि तिथे श्रीकांत किनीने जे वाक्य म्हटलं होतं ते आपण जरूर पाहणार आहोत. प्रणय पाटील यांची सुद्धा ओपिनियन आपण घेऊया. तर या रोशन जास्त वेळ न घेताना फक्त थोडक्यात आता 10 मिनिटात फिनिश करूया. रोशन, कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून जे श्रीकांत किनी यांनी जे उद्गार काढले होते की तुम्ही म्हातारे होईपर्यंत क्रिकेट खेळा, म्हणजे ग्रामीण भाषेत डोकरा होईपर्यंत क्रिकेट खेळा असं म्हटलं होतं, आणि आतापर्यंत तुम्ही खेळतायत, कसं वाटतं एकंदरीत? खेळायला बरं वाटते, बरीच वर्षाला खेळतोय. पण आयोजनचं बोलायला गेलं तर प्रणय पाटील आणि अक्षय पाटील एक नंबर केलाय. आम्ही दरवर्षी घेतो आणि ते आम्हाला स्वतःहून फोन करून सांगतात की तुम्ही या खेळायला, आणि आम्ही येतो. आणि प्रमोद सर तुमचं समालोचन ऐकायला खूप बरं वाटतं, आणि तुम्ही असले का आणखी मजा येते की खेळावं कसं आणि रमावं कसं. थँक्यू प्रमोद सर आणि सापेवाडी चषक. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या रोशन यांच्यासाठी येऊ द्या. अक्षय पाटील आणि प्रणय पाटील यांचं खूप तोंड भरून कौतुक केलं, आणि तुमचा सुद्धा सपोर्ट मिळतो, त्यामुळे आम्हाला सुद्धा ऊर्जा येते. थँक्यू व्हेरी मच रोशन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर द्वितीय पारितोषिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जे आलेला आहे कैलासवासी विमल विश्वनाथ कारभारी यांच्या स्मरणार्थ श्री सौजन्य केलेला आहे किरण विश्वनाथ कारभारी साहेब, जे त्रिशिका 11चे प्रोप्रायटर आहेत. आणि द्वितीय पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं द्वारकामाई चिखलपाडा. जोरदार टाळ्या होऊ द्या. विटी लाईनचा या वेळेला आपण पाहू शकतायत एक चांगला संघ. एंट्री मिळत नव्हती, परंतु अक्षय पाटील यांनी सांगितलं या आपण 10 टीम करूया आणि खेळूया. आणि द्वारकामाई चिखलपाडा रनर अप चापेवाडी ट्रॉफी 2025 द्वारकामाई चिखलपाडा टीम. मी बंटीदादा म्हात्रे आणि कुणालदादा पाटील आणि महेंद्र पाटील सर, किरणजी कारभारी यांना विनंती करेन, आपण या किरणजी कारभारी साहेब यांनी सौजन्य केलेला आहे कैलासवासी विमल विश्वनाथ कारभारी यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहेत किरण विश्वनाथ कारभारी. तर रनरअप साईराज भोईर यांना आपण पाहत आहेत प्रांजल पाटील, अनंत पाटील यांचे सुपुत्र अंकुश भोईर यांना आपण पाहत आहेत. आणि संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते रनरअप चाफेवाडी चषक 2025. थँक्यू व्हेरी मच. तर अंकुश भोईर, जास्त वेळ न घेताना आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. अंकुश भोईर ॲज अ कॅप्टन आहेत या टीमचे, आणि चाफेवाडी चषक 2025च्या माध्यमातून कुणालदादा पाटील हिंदुश्री, कुणालदादा पाटील आपण पाहत आहेत, महेंद्र पाटील सर सरपंच, किरणजी कारभारी त्रिशिका 11. मात्र एक मी बऱ्याच टुर्नामेंट पाहिल्या, परंतु किरण कारभारी साहेब एक असे पॅकर्स आहेत की एक टुर्नामेंटमध्ये 4 एंट्री पाहायला मिळते, परंतु ते कुठेतरी आता मात्र नक्कीच सॅक्रिफाईस करतील, एका संघाला धरून चालतील. साईराज भोईर यांनी खूप चांगला अंकुश 2 मिनिटं साईराज भोईर आहेत, थोडक्यात ते मनोगत व्यक्त करतील. साई प्रशांती धाम यांच्याकडून श्रीफळ या स्पर्धेच्या माध्यमातून साईराज भोईर यांच्या एका विनंतीस मान देऊन त्यांनी मात्र या ठिकाणी जरूर जोरदार टाळ्या होत्या, त्यांनी सौजन्य केलेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच साईराज भोईर सर. दुसरं क्रमांचं ट्रॉफी आम्ही मारलेलं आहे, खूप आनंद होतोय. गेल्या वर्षी 5 पारितोषिक मारलेलं, यावर्षी दुसरं. तर आम्ही अजून प्रयत्न करून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्की साईराज भोईर, थँक्यू व्हेरी मच, कॉंग्रॅच्युलेशन. प्रयत्नांती परमेश्वर, असेच मात्र आपण जरूर पुढे जात राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. साईराज भोईर, थँक्यू व्हेरी मच. आता मॅन ऑफ दी सिरीज कडे आपण वळणार आहोत. एक फायनलचा मॅन ऑफ द मॅच पेंडिंग आहे, आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच फायनल मॅन ऑफ द मॅच मिस्टर तेजस चव्हाण. या आपण तेजस आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करूया.
हा फायनल मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस चव्हाण एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तेजस, कॉंग्रॅच्युलेशन तेजससाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. रमणीकजी गरज साहेब एक अतिशय सुंदर दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. तर तेजस, कॉंग्रॅच्युलेशन अँड एन्जॉय युअर पार्टी जॉईंट. तर त्यानंतर आता आपण मॅन ऑफ दी सिरीज याने घेसेस मॅन ऑफ दी सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडू ही बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. दोन दानशूर व्यक्तिमत्वांकडून आलेला आहे. गुपित नाव आहे आणि त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलंय, त्यांचं धन्यवाद आहे. एनी गेसेस मॅन ऑफ दी सिरीज रवींद्र, अजून प्रणय पाटील, कुंदन गरत, साहिल मांगेला, नितेश कदम. मॅन ऑफ दी सिरीज गोज टू जे दोन होते नॉमिने मध्ये, जयेश गरत होते, रवींद्र होते आणि एक होते आशिष किनी. मॅन ऑफ दी सिरीज गोज टू जे जवळजवळ 15 ते 20 पॉइंटने पाठीमागे राहिले आणि ऑन स्क्रीनवर आता दाखवतील मॅन ऑफ दी टुर्नामेंट, मॅन ऑफ दी सिरीज प्रवीण पाटील यावेळेला दाखवत आहेत. मॅन ऑफ दी सिरीज 6 इनिंग 92 रन्स अँड 11 विकेट्स, 11 बळी. कोण ठरतोय तर मॅन ऑफ द सिरीज बायसिकलचा हकदार मिस्टर जयेश घरत, मॅन ऑफ दी टुर्नामेंट. तर या पण मॅन ऑफ द टुर्नामेंट या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो जयेश घरत. या आपण देऊया संपूर्ण जयेश घरत. अप्रतिम चांगल्या पद्धतीने आपण पाहिलात. बॅटिंग अँड बॉलिंग हे दोन्हीही गोष्टी अष्टपैलू नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं आणि इकॉनॉमी जो आपल्याला पाहायला मिळाला. आणि या संपूर्ण नारी शक्ती आहेत आणि महिलांना सुद्धा विनंती करेन या आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांच्या माध्यमातून ट्रॉफी दिलेली आहे. मालिकावीर एसके बॉयज, पंधरा पॉइंटने मात्र यावेळेला पाठीमागे राहिले प्रवीण पाटील. टीपीएन लाईव्ह रवींद्र हे 15 पॉइंटने पाठीमागे राहिले. प्रियंका पाटील, रश्मी मॅडम, पियुषा किनी, आर्या मॅडम आणि प्रीती खडसे यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण नारी शक्तीच्या माध्यमातून जयेश घरत यांना या भगिनींच्या द्वारे मॅन ऑफ दी सिरीज जयेश घरत 6 इनिंग 92 रन्स आणि 11 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. इकॉनॉमीने पाठीमागे राहिला रवींद्र आणि त्यामुळे इकॉनॉमी चांगली राहिली जयेश घरतची आणि त्यामुळे इकॉनॉमीच्या मुळे जयेश घरत कुठेही चर्चा न व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला जो लेखाजोगा आहे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता, चेक करू शकता की इकॉनॉमी कोणाचा चांगला राहिला. तर इकॉनॉमी चांगला राहिला जयेश घरत. रवींद्रला मागे टाकलं 15 पॉइंट्सने आणि ठरला या मॅन ऑफ दी सिरीजचा उत्कृष्ट एक चांगला नामवंत खेळाडू, एक उत्कृष्ट खेळाडू जयेश घरत. कॉंग्रॅच्युलेशन. आपण जयेश घरत यांच्याकडे जाऊया. जास्त वेळ न घेताना ते थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. जयेश घरत, या वर्षातील हे मॅन ऑफ द सिरीज पहिली आहे का? हो, पहिलीच आहे. आणि जवळजवळ 30 चेंडू डॉट टाकले, तो फलंदाजांना घाम फोडला. तर कसं वाटतं एकंदरीत?
चांगलंच वाटतंय, कारण सर्व समोर खेळणारे चांगलेच फिल्डर होते, त्यामुळे माझी चांगली बॉलिंग पडली, मला चांगलंच वाटतंय. नक्कीच 6 मॅचेस 12 ओव्हर टाकल्या तुने, 30 बॉल डॉट केले, 11 विकेट्स घेतल्या. बेस्ट होता तुझा 12 वर 4 विकेट्स, 3 विकेट 2 वेळा तुम्ही घेतले. इकॉनॉमी 10.42चा राहिला आणि ॲव्हरेज बॉलिंग 11.36चा राहिला. आता बायसिकल ही ट्रॉफी घरी गेल्यानंतर तू कोणाच्या प्रथम हातामध्ये देशील? खरं तर आधी जाऊन आई वडीलच त्याची पूजा वगैरे करतात, नंतरच ज्यांना वाटेल ते फिरवतात वगैरे. असं काही नाही की यांना देईन त्यांना देईन, सर्व वाटेल टीम कोणी पण वाटेल ते घेऊन जातात, असं काहीच नाही. क्या बात आहे, म्हणजे सर्वांना तू डेडिकेट करतोस, हे तुझं मात्र खरोखरच मोठं हृदय आहे. टीमचा सपोर्ट कसा राहिला, आयोजकांचा सपोर्ट आणि आयोजकांचा ऋणी कसा राहशील? आयोजकांचं मी आधी पण बोललोय का आयोजक असे आहेत का नेहमी आम्हाला पाठिंबा देतात आणि आम्ही पण आमच्या पद्धतीने जेवढं पाठिंबा देता येईल तेवढं देतो. आणि टीमचा सपोर्ट म्हटलं तर सर्व जे गावकरी आहेत ते पण आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि टीमचा तर नेहमीच सपोर्ट असतो. थँक्यू व्हेरी मच जयेश गरत, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आपण आता या बायसिकलचा हकदार आहात, त्यावर एकदा आपण बसून एक फोटो सेशन व्हावा आणि एक राऊंड मारावा. तर थँक्यू व्हेरी मच एकदा जयेश गरजसाठी जोरदार टाळ्या. द्वारकामाई चिखलपाडाचा मॅन ऑफ द टुर्नामेंट जयेश गरज. जे कोणी चुकून कळत न कळत सन्मानाचे बाकी राहिले असतील त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. संपूर्ण या स्पर्धेचं लाख मोलाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि लाख मोलाचं पारितोषिक या ठिकाणी जाणार आहे. प्रथम पारितोषिक चॅम्पियन बंटीदादा मात्रे यांच्या साक्षीने, कुणालदादा पाटील यांच्या साक्षीने, महेंद्र पाटील सरांच्या साक्षीने, रमणीक गरज साहेब, दत्तात्रय पाटील साहेब, अंजली किनी मॅडम, सरपंच मॅडम, गणपत पाटील साहेब, बंडू मात्रे, राहुलजी जाधव, किरणजी कारभारी आणि संपूर्ण हा महिला वर्ग, शशिकांतजी गरज पाटील, प्रथमेश गरज, कौशिक किनी, कुणाल गरज, हर्ष पाटील, दशरथजी गरज, किरण गरज असतील, चिराग असतील, साईनाथ गरज असतील, विपुल असतील, अतुल असतील, या सर्वांच्या साक्षीने, त्यानंतर पद्माकर गरज, सुमित परब, त्यानंतर आपण पाहतायत शुभम गरज आणि संपूर्ण निरंजन पाटील असतील, संपूर्ण नारी शक्ती यांचा मनपूर्वक धन्यवाद. तेजस पाटील असतील, या संपूर्ण हृदय गरज असतील, मधुकर किनी साहेब असतील, या संपूर्ण त्यांच्या साक्षीने, दर्पण पाटील असतील, शयू पाटील असतील, या सर्वांचा, हर्ष पाटील असतील, या सर्वांच्या साक्षीने, उमेशजी गरज असतील जे पाठीमागे थोडेसे आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या साक्षीने आपण देऊया प्रथम पारितोषिक. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेन आपण समोर या. आपलं या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते चॅम्पियन्स बनतायत NCC सफाळे. विनायक किनी यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. श्री रमणीक काशीनाथ गरत यांच्याकडून प्रथम पारितोषिक हे चषक आपल्याला पाहायला मिळतं. या मान्यवरांना विनंती करेन आपण स्पर्श करावं, आपण सन्मानित करावं. या कुणालदादा पाटील, बंटीदादा मात्रे, आपण संपूर्ण मान्यवर, आपण या रमणीकजी गरज साहेब आणि NCC सफाळी ठरतायत 2025चा चाफेवाडी चषकाचा मानाचा करंडक पटकावणारा NCC सफाळे. आणि जे वरिष्ठांपासून तर लहान मुलांपर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे या स्पर्धेला, महिला मंडळ यांच्या माध्यमातून सातत्याने खूप मदत होते आणि या सर्वांच्या साक्षीने आपण हा मानाचा करंडक चाफेवाडी चषक श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीचा हा मानाचा करंडक देऊया आपण. तिथे जगदीश पाटील हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा धन्यवाद. तर या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि या पण या टायटल सॉन्ग ऐकूया. चाफेवाडी चषक 2025 NCC सफाळी चॅम्पियन. आम्ही उडवली दांडी आन केला या पत्ता गुल, आम्ही उडवली दांडी आन केला या पत्ता गुल. सफाळे शहर चाफेवाडी चषक लई पॉवरफुल. सफाळे शहर 1 लाख रुपये आणि हे जे आपण ट्रॉफी पाहतायत उमेश पठारी, आपण थांबायचंय. आपण फक्त जास्त वेळ न घेताना फक्त आपण 2 मिनिटं. उमेशजी कसं वाटतं एकंदरीत ही ट्रॉफी घेऊन आणि बंटी दादा यांचं कॉर्पोरेट कसं वाटतं? खूप आनंद होतोय. दादांचा नेहमी सपोर्ट असतो टीमला आणि सगळ्यांनाच. तर थँक्यू व्हेरी मच. उमेश जास्त बोलत नाही. तर लाख मोलाची स्पर्धा जिंकलेली आहे आणि 1 लाख रुपये आणि हे अतिशय सुंदर कुणालदादा पाटील जे 3रं वर्ष होतं आणि सांगितलं की
काही मंडळींनी सांगितलं की आता ही बंद पडणार स्पर्धा, परंतु कुणालदादा पाटील यांनी प्रेरणास्थान राहिले आणि त्यांनी सांगितलं अव्याहतपणे मात्र ती स्पर्धा पुढे ठेवा. कुणालदादा पाटील इंदुश्री आपला मनपूर्वक धन्यवाद. बंटीदादा मात्रे नेहमीच आपलं कॉपरेट राहतं, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि आपला प्रवास सुखाचा हो. आपण बाईक सावकाश चालवा, घरी कोणीतरी वाट पाहतोय तर एकदा आपण करूया एन्जॉय. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. चापेवाडी चषक 2025 यशस्वीरित्या संपन्न. 43 वर्षाची परंपरा कायम ठेवत या वर्षीचा चापेवाडी चषक थरारक लढतींनी गाजला. उत्कंठापूर्ण सामने, उत्कृष्ट खेळाडूंची कामगिरी आणि प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद यामुळे स्पर्धा अविस्मरणीय ठरली. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि पुढील वर्षी नव्या जोशात भेटूया. धन्यवाद. प्रवीण पाटील, DBN लाईव्ह. या आपण एन्जॉय करूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभरात्री.